हॉटेल तेजयश हे प्रकाश शिंदेंच्या मालकीचंच. सातारा ड्रग्ज प्रकरणातील आरोपींना याच हॉटेलमधून जेवण जायचं. सुषमा अंधारेंचा दावा. अंधारेंकडून उपमुख्यमंत्री शिंदेंच्या राजीनाम्याचाही पुनरुच्चार. सुषमा अंधारेंच्या आरोपांना महत्त्व देण्याची गरज नाही. निवडणुकीच्या तोंडावर असे आरोप होतात. विजय शिवतारे यांची प्रतिक्रिया. धनंजय मुंडेंच्या पुनर्वापसीला सुप्रिया सुळेंचा विरोध. मुंडेंना मंत्रिमंडळामध्ये घेतल्यास बीडमध्ये उपोषण करणार. सुप्रिया सुळेंचा सरकारला इशारा. सूत्रांची माहिती. मुंडेंविरोधात अंजली दमानी यांचीही बावनकुळेंसोबत भेट. धनंजय मुंडेंकडून मंत्रिपदासाठी लॉबिंगची चर्चा. मुंडेंकडून दिल्लीमध्ये अमित शहांची भेट, तर भेट पूर्वनियोजित होती. परळी मतदारसंघाबाबत शहांसोबत चर्चा. धनंजय मुंडेंकडून ट्विट करत स्पष्टीकरण. अजित पवार आणि मुख्यमंत्री फडणवीसांची बैठक. उद्या हायकोर्टात दिलासा न मिळाल्यास अजित पवार फडणवीसांकडे कोकाटेंचा राजीनामा सुपूर्द करणार. सूत्रांची माहिती. प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश. प्रज्ञा सातव या दिवंगत राजीव सातव यांच्या पत्नी. भाजपा प्रलोभन देऊन पक्ष फोडत आहे. जनतेच्या पैशांची लूट करून आमदार विकत घेण्याचा प्रकार सुरू. नाना पटोलेंची टीका. महायुतीत कसं लढता येईल याचा विचार सुरू. मलिकांशिवाय चर्चा करायची असेल तर मी करेन. पुणे पिंपरी चिंचवड वगळता इतर पालिकेच्या जागांसाठी चर्चा करणार. तटकरेंची माहिती. तपोवनातील 1800 झाडांच्या तोडीविरोधात याचिका. हायकोर्टाची राज्य सरकारसह नाशिक महापालिका आणि ट्री अथॉरिटीला नोटीस. उत्तर सादर करण्याचे आदेश. सोनं 200 तर चांदी 1000 रुपयांनी महागली. जीएसटीसह सोनं 1,36,000 प्रतितोळा तर चांदी 2,06,000 रुपयांवर.